नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आज एकूण 2 साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आल्या। त्यातला पहिला साक्षीदार जो होता त्याचा मयत पिढीचा काका आणि दुसरी साक्ष मयत पिढीची आईची साक्ष झाली। मयत पीडितेची आईची न्यायालयात साक्ष असताना तिला दुःख खूप झाल्यामुळे ती न्यायालयात रडू लागली। काही वेळ न्यायालयाने काम स्थगित केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा न्यायालयाचं काम पूर्ण झालं। अर्थात याच्यावरती आरोपींच्या तर्फे एक अर्ज देण्यात आलाय। त्या अर्जाची सुनावणी उद्या होईल, परंतु उद्याची सुनावणी ही VCच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाईल। त्याच्यामुळे उद्या तेवढं काम पूर्ण झाल्यानंतर पुढची तारीख उद्या कळेल। काय अर्ज दिला पीडितेच्या आईला काही प्रश्न विचारण्यात आले होते की यापूर्वी तू काही प्रसार माध्यमांशी बोललीस का, तर तिने अर्थात रडत उत्तर दिलं की मी काही असं काही प्रसार माध्यमांशी बोलले नाही। त्यावेळेला आरोपींच्या वकिलांचा दावा असा होता की यापूर्वी पीडितेची आई बोलली आहे, त्याकरता काही त्यांना इंटरव्ह्यू त्यांना दाखल करायचे होते, त्याच्यामुळे त्यांनी मुदत मागून घेतली। उद्या ते न्यायालयात तसा रितसर अर्ज दाखल करतील, त्यावरती आमचा युक्ती अजून पुढील त्या बाबतीत निर्णय होईल। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।